तर ही अशी सुपारी सारखी बी असते, ते काढून सँडविच खाते बघा. ॲवोकाडो बघा, ही कुकीचं पॅकेट आहे हे, त्याच्यामुळे हे बघा अगदी छोटी आहे. किती छोट्या साईज आहे बघा. मॅडम म्हणत होत्या की अथांगने आज ABCD सॉन्ग म्हटलं आणि त्याला आम्ही शिकवलेलं. हे बघा इकडे पण थांबली आहे. कुठे ट्रॅश ट्राय तर बघू शकता. बघितलं तुम्ही फ्रेंडींनो, तुम्हाला मी म्हटलं होतं आम्ही हॉटेलला जाणार, पण हॉटेलला काही गेलो नाही. आणि हे आहे कुकुंबर आवलक्की. तर सांगा, खूप टेस्टी, हेल्दी, डिलिशियस आहे. सकाळ गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. मुलांनाही ॲवोकाडोचं सँडविच बनवलं. तर एक बनवले पण ते ॲवोकाडो संपलं म्हणून दुसरं कापलं, म्हटलं तुम्हाला दाखवावं. तर ही अशी सुपारी सारखी बी असते, ते काढून टाकायची आणि ह्याचा पल्प आतला काढायचा. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा हे पूर्ण वरतून काळं होतं, हे बघा हे काळं झालंय, तर हा जो पल्प आहे तो पिकलेला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे. तर अशा पद्धतीचं हे ॲवोकाडो आहे. तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार. याच्यामध्ये थोडं सॅलड, सिमला मिरची, या तुमच्याकडे गाजर, काकडी, टोमॅटो, तुम्हाला काय काय आवडतं. टोमॅटोने काय होतं, लूज पडतात ब्रेड, त्याच्यामुळे मी टोमॅटो टाकत नाही. कांदा वगैरे सगळं टाकायचं, हिरवी मिरची, लसणाचा ठेचा, हिरवी मिरची लसणाचा ठेचा टाकला आणि थोडं लिंबू टाकलं की खूप अप्रतिम लागतं हे सँडविच. भारतात पण ॲवोकाडो मिळतात, बऱ्याच ठिकाणी मिळतात शहरी भागात. आता खेडोपाडी पण मिळायला लागले असं मी ऐकले, पण मला माहिती नाही. तुमच्याकडे मिळतात का कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असं सँडविच करून खा, तुम्हाला आवडतं की नाही कमेंट करून सांगा. खूप छान लागतं. तर चला आता मी याचं सँडविच बनवते. आणि हे जे ब्रेड आहेत हे बियांवाले ब्रेड आहे, सीडेड ब्रेड. हे बघा बिया दिसत आहेत का, अशा बिया आहेत बघा. जवस, पंपकिन सीड, सनफ्लावर सीड, अशा खूप साऱ्या बिया असतात त्याच्यात. आणि हा गव्हाचा ब्रेड आम्ही आणतो. इथे ब्रेडमध्ये अमोनिया नसतो, फक्त नॅचरल इस्ट टाकलेलं असतं. त्याच्यामुळे एवढे अनहेल्दी हे ब्रेड नसतात, कारण इथलं मूळ खाद्य हे ब्रेडच आहे. आपलं जसं भाकरी, चपाती, भाजी असतं तसं इथल्या लोकांचं मूळ खाद्य हे ब्रेड आहे. तर इथे चांगले आणि वाईट म्हणजे अनहेल्दी आणि हेल्दी दोन्ही प्रकारचे ब्रेड भेटतात. तर ते हेल्दीवाले ब्रेड मी इथे आणलेत. अनहेल्दीवाले व्हाईटवाले ब्रेड असतात. चला आता मी सँडविच बनवते, नंतर भेटते तुम्हाला. अथांगचा नाश्ता चालू आहे. हे आपले अथांग सँडविच खाते बघा ॲवोकाडो. केस ओलेच आहे आज ना. केस धुतले, मस्त आरामशीर आंघोळ केली बाथटबमध्ये, छान वाटतंय. आणि थोडं ऊनही पडलेलं आहे, थंडी ते उडीच आहे मैत्रिणींनो. ते बघा असं प्राइम घेऊन जाते. तर अथांगला घ्यायला निघाले. तर इथे कसं असतं माहिती का, आता हे बघा ही कुकीचं पॅकेट आहे, दिसतंय. याच्यात अगदी छोटे, दाखवेल मी तुम्हाला फोडल्यावर, अगदी छोटे छोटे कुकीज असतात. आता अथांग बोरनं आणला गेला होता एका, तर तिथून त्याला ते भेटलं होतं. तर स्नॅक्स पॅकसाठी असतात. आता एक मोठा पुडा असतो, त्याच्यात 4-5 पॅकेट असतात असे कुरकुऱ्यासारखे, आणि मग ते आपण स्नॅक्स म्हणून मुलांना देऊ शकतो. आज आमचा कचरा उचलायचा दिवस होता, सगळीकडे डस्टबिन दिसत आहेत. तर त्यावर एक व्हिडिओ घेऊन येईल नक्कीच डिटेलमध्ये. तर बऱ्याच जणांना सवय झाली ब्लॉगची आणि मला कमेंट येत आहेत की व्हिडिओ रोज टाकत जा, आम्हाला सवय झाली तुम्हाला बघायची. तर नक्कीच 2 दिवस झाले ब्लॉग शूट नव्हता केला, त्यामुळे काही पोस्ट नाही केलं मी. तर थोडं बिझी होते कामामध्ये. तर आता रोजच्या प्रमाणे आपले ब्लॉग्स येतील. आणि अजून एक सांगायचं म्हणजे आज आपण इथल्या इंग्लंडमधल्या एका हॉटेलला जाणार आहोत, ते पण दाखवेल मी तुम्हाला, तुम्हालाही घेऊन जाणार आहे. तर कुठे आणि कसं जाणार आहे ते पण सांगेल. तर चला आता मी अथांगला घेते, मग तुमच्याशी बोलते. चला मैत्रिणींनो, कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला सांगितलं होतं आपण जे काही खातो त्याचा इफेक्ट, किंवा कुठलेही डाएट करतो त्याचा इफेक्ट असा 10-20 दिवसात दिसत नाही, त्यानंतर तो दिसायला लागतो 20-25 दिवसानंतर. तर तसंच काहीचं माझ्यासोबत होते. 21 डे हार्ड चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलं होतं. माझं वजन 3 किलो कमी झाले, फिक्स झाले. ते आता वाढतही नाही आणि कमी नाही होते.
पण मला असा पोटाचा भाग जो आहे मला स्वतःला असा कमी कमी वाटायला लागलाय. आणि पूर्वी असं वजन वाढीमुळे काय व्हायचं, सुस्तावल्यासारखं वाटायचं. आता तसं वाटत नाही. एवढी चुडपुट झाले मी की हातांगला शाळेतून घ्यायला जायचं, इथे पण वॉकिंग होते. आणि मी मुद्दाम काय करते, थोडं उशिरा निघते, 10 मिनिटं कमी असताना. आता मला तुम्हाला दिसत असेल किती दम लागलाय, तर मी एकदम फास्ट चालते, कारण माझा हार्ट रेट वाढेल आणि तेवढ्या काळापुरतं माझा मेटाबॉलिझम जो असतो तो बूस्ट होईल. त्यासाठी मी असं करते. एक एक्सरसाइज म्हणून मी आता अशी सवय लावली आहे की थोडं 5-10 मिनिटं कमी असताना निघायचं 11:30ला. म्हणजे आता माझ्या घरापासून फास्ट जर गेलं तर 7 मिनिटात आथांगच्या शाळेपर्यंत पोहोचतो. तर 11:30ला 10 कमी असताना मी घरातून निघते आणि इतकं पटपट चालते की माझे हार्ट रेट जे आहे ते धडधड 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 असे व्हायला लागतात. म्हणजे जवळपास आपण स्लो पळतो ना त्या स्पीडने मी चालते सध्या. तर त्यामुळे आणि बोलता एवढं फास्ट चालता चालता दमही लागतो बोलायला, बरोबर आहे की नाही. तर आता वाजलेत 11:22 झालेले आहेत. अजून वेळ आहे, तर 5 मिनिटं आधी तरी त्याच्या गेटच्या बाहेर पाहिजे. तर निम्म्या रस्त्यात मी पोहोचले. तर 2 मिनिटापासून मी फास्ट चालते आहे. तेवढीच माझी एक्सरसाइज होती. स्वराला पण घ्यायला जायचं असतं, स्वराला पण सोडवायला जायचं असतं. तर जाता दिगंबर ऑफिसला जाताना आथांगला ड्रॉप करून जातात, मग बाकी आथांगला घेऊन यायचं. स्वराला नाही 9 वाजता स्वराला शाळेत सोडायचं, 8:45ला. त्यानंतर परत आथांगला 11:30ला घेऊन यायचं आणि परत मग स्वराला घ्यायला आथांग आणि मी जाते. असं 3-4 वेळा माझं बाहेर जाणं येणं होतं. आणि घरात वॉशरूम वरच्या मजल्यावर आहे आमच्या इथं, तर 10-12 पायऱ्या चढून मला जावं लागतं. तर तिथे सुद्धा मी पळत पायऱ्या चढते, जेणेकरून थोडी एक्सरसाइज होईल. तर घरातल्या घरात मी एक्सरसाइज करत नाहीये, तर अशा काही हॅबिट्स लावून घेतल्यात जेणे माझी थोडीशी बॉडीची हालचाल होईल. आणि मधून थोडं स्ट्रेचिंग, जमेल तशा उड्या मारायच्या, थोडासा डान्स करायचा, गाणे लावायचे, मधूनच डान्स करायचा, असं सुरू केलंय. आणि छान हलकं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय, तुमचं किती किलो वजन कमी झालं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता ह्या रविवारपर्यंत आपल्या इथे हळदी कुंकू असणार आहे, त्यामुळे बऱ्यापैकी डाएट करता येणार नाही. त्यामुळे मग मी ठरवलंय की संडेपासून एक नवीन डाएट चार्ट फॉलो करायचा. तर तो मी आधी फॉलो करणार आहे आणि तुमच्यासोबत देखील शेअर करणार आहे. तर बघूया त्याचा इफेक्ट किती होतो. तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला शॉर्टला बघायला भेटतील, कारण आता 3 मिनिटापर्यंत आपण शॉर्ट अपलोड करू शकतो. तर माझं डेली रुटीन आपल्या सोनल्स वर्ल्डच्या यूट्यूब चॅनलच्या शॉर्टला किंवा फेसबुकला तुम्हाला बघायला भेटेल. तर फर्स्ट डे पासून ते 15-20 दिवसाचं डाएट कंटिन्यू करणार आहे. तर त्यानंतर परत स्वराचा बर्थडे आहे, तर त्या डाएटमध्ये माझ्यावर काही इफेक्ट होतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण आता 21 डे हार्ट चॅलेंजमध्ये आपण हेल्दी फूड खाल्लेलंच आहे. आणि त्यानंतर आता मग परत आपल्याला करायचं ते 15 दिवसाचा परत इंटरमिडियंट फास्टिंगमध्येच मी काही डाएट फॉलो करणार आहे. तर मीच म्हणते की तुम्हाला डाएट फॉलो करू नका आणि मीच करणार आहे. ते का, तर मी एक एक्सपेरिमेंट करून बघणार आहे की इतक्या दिवसात आपलं किती वजन कमी होतं आणि पुढे 32 वेळा चावून खाऊन आपण ते मेंटेनही करू शकतो. आलेला आहे पिवळा लाईट, झेब्रा क्रॉसिंग. रोड क्रॉस करूया. हे बघा झेब्रा क्रॉसिंग आहे, इथून आपण कसंही रोड क्रॉस करू शकतो. आथांगच्या शाळेला पोहोचले मी. चला आता काय रोजचंच रुटीन असतं, तेच मी नाही दाखवणार, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करेल. आणि बघू शकता घरांना भिंतींचे कुंपणं नसून झाडांचे कुंपणं आहेत. किती सुंदर दिसतात घर बघा. हे बघा इकडचं दाखवते बघा, छान दिसतात की नाही, मस्त कट केलेले आहेत. चला आता आथांगच्या शाळेत जाते. आथांगच्या शाळेतल्या कुठल्याच मुलाला कॅप्चर करायला अलाउड नाही. एवढ्या थंडीतही मला घाम आलाय, 8-9 डिग्री टेम्परेचर आहे. चला आंघोळ पण झाली आहे, केस पण ओले, तरी मला अजून घाम येतोय बघा. घामात गुम झाले मी, एवढं फास्ट आले आणि सोबत तुमच्याशी बोलत आले. चला तर मी नंतर भेटते मैत्रिणींनो.
असं काही रुटीन करणार आहे तेच सांगायचं होतं. चला, अथांग आहे आणि अगदी छोट्या छोट्या कुकीज आहे. तर ती एकाला एक जॉईन आहे त्याच्यामुळे हे बघा अगदी छोटी आहे. किती छोट्या साईज आहे बघा. तर आता हा खातोय. याला भूक लागलेली असते. फ्रूट कापायला मला आज वेळ नव्हता तर मग मी हे आणलंय. कधी कधी देते याला जंक, कधीतरी आठवड्यातून एकदा. बाकी दिवशी मी फ्रूट घेऊन येते. कधी केळी, कधी ऍपल, कधी स्ट्रॉबेरी, कधी ग्रेप्स. असं त्याच्या हातात डबा देऊन टाकते आणि तो खात खात चालतो. तर मुलांना फळं खायची सवय ही 6 महिन्यापासूनच लावायला पाहिजे. हे काही चिखलाची मुलं म्हणजे लहान मुलं म्हणजे चिखलाची गोळे असतात. त्यांना आपण जसं वळवलं ना तसे वळतात. फक्त आपल्याला स्ट्रिक्टली त्या गोष्टींवर फोकस करायचा ज्या त्यांच्यासाठी चांगल्या आहे. आता हे कुकीज वगैरे चांगलं नाहीच आहे, पण मुलं मग बाहेर गेलं की अनलिमिटेड खातात. त्यापेक्षा आठवड्यातून एकदा तुम्ही एक रुटीन ठरवून घ्या, त्यानुसार त्यांना द्यायला काही हरकत नाही. आपण सुद्धा जंक खातो, ते तर लहान मुलं आहे त्यांना तर आवडणारच. तर लहान मुलांच्या कॅलरीज लवकर बर्न होतात, त्यामुळे त्यांना देऊ शकतो पण जास्त नाही. आठवड्यातून एकदा किंवा 2दा बस. तर अशा पद्धतीने आपला अथांग आता चाललाय घरी. चला, मॅडम म्हणत होत्या की अथांगने आज ABCD सॉन्ग म्हटलं आणि त्याला आम्ही शिकवलेलं पण नाहीये. आम्ही खूप एन्जॉय केलं होतं. त्याचं सॉन्ग खूप छान म्हणत होता असं त्यांनी सांगितलं मला. आणि तुम्हाला एक अथांगची गोष्ट सांगू का? आता इथे डस्टबिन आहे, तर तो आहे ना, तो कागद जो आहे तो हातातच पकडून ठेवतो जोपर्यंत रस्त्याला डस्टबिन दिसत नाही. मी डस्टबिन जवळ प्राम नेते आणि तो डस्टबिन मध्ये रॅपर टाकतो. बघू शकता तुम्ही. आता हे कुकीज संपले की मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहे अथांगचा. चला, आमच्यासाठी गाडी थांबली. हे बघा इकडे पण थांबली आहे. ओके, तर तिथे प्रायोरिटी आपल्याला असते. आपण डायरेक्ट रस्त्यात घुसून रस्ता क्रॉस करू शकतो. चला, आता मी तुम्हाला दाखवेल. अजून तो खातोय. खाऊन झाल्यावर ऑन करते कॅमेरा की तो कसा डस्टबिन शोधतो. हे बघा, आता हे संपलेलं आहे. हातात घेऊन बसला आणि डंप यायला अजून वेळ आहे. तो म्हणतो आय नो डंप असं म्हटलं मला. आणि तो काय करतो माहिती का? घरासमोर डस्टबिन असतात ना लोकांचे प्रायव्हेट, ते डंप आहे म्हणतो त्याच्यात टाकायचं. पंपा पंपा कुकी. ओके, आता घरी जाऊन चप्पा आणि डाळ खायची. ओके, मम्माने मस्त पिवळी डाळ केलेली आहे, तुरीची डाळ. डाळ आणि चप्पा खायची. चप्पा आवडते ना अथांगला? तुम्ही कितीही सोनं खा पण आमच्या अथांगला ही चपाती लागतेच रोज. सकाळ, दुपार, संध्याकाळ त्याला चपाती खूप आवडते. तर भाजी चपाती, कोणतीही भाजी असो पण त्याबरोबर चपाती पाहिजे. राईस एवढं आवडत नाही आमच्या अथांगला. भाकरी पण खातो आमचा अथांग. भरीत असेल तर बाजरीची, ज्वारीची थोडं मीठ टाकून बनवली नुसती भाकरी पण आवडते. कुरकुरीत जर केली तर अतिउत्तम. भाकरीची पण सवय मी अथांगला इथे लावलेली आहे. पण आमची स्वरा जी आहे तिला भाकरी अजिबात आवडत नाही, पण अथांगला खूप आवडते. चला, आता याचा डंप आलं की तुम्हाला दाखवते तो कसा टाकतो. कुठे ट्रॅश? ट्रॅश म्हणतोय बाई, इथं डस्टबिन आहे. काय आहे सांग? ट्रॅश आपलं पब्लिक नाही, ते नाही, ते प्रायव्हेट आहे. ते बघ तिकडे पब्लिक आहे. हा, व्हॉट इज दॅट? बघितलं, याला मी शिकवलं असं. आणि तो बघतो पण रस्त्याने. प्रत्येक व्यक्ती इकडे तिकडे कचरा न फेकता प्रायव्हेट पब्लिक डंपचा उपयोग करता. इथं लिटर म्हणतात याला, डस्टबिनला. तर बघू शकता. बघितलं तुम्ही? हे असं वळण आपण लहानपणापासून मुलांना जसं बोलायला शिकवतो तसंच कसं वागायचं हे सुद्धा आपण शिकवलं पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून सुद्धा ते शिकतात. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने म्हणजे एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या सभोवतालचा परिसर हा स्वच्छ ठेवायला पाहिजे. कचरा कुठेही न फेकून देता डस्टबिनमध्ये टाकायला हवा. आता बऱ्याच महिला मला कमेंट करतील, तुम्ही भारतात होते तेव्हा पण असंच करायचे का? तर हो, माझ्या गाडीमध्ये सेपरेट कॅरी बॅग असायची, त्यातच मी माझा कचरा टाकायचे. कधीच मी गाडीच्या बाहेर कचरा फेकलेला नाहीये. लग्नाआधी एकदा मी बाईकवरून चॉकलेटचं रॅपर फेकलं होतं आणि एका व्यक्तीच्या चेहऱ्याला ते चिटकलं होतं आणि त्या व्यक्तीने खूप शिव्या घातल्या होत्या मला.
तेव्हापासून मला समजलं की आपण असा कचरा फेकायला नाही पाहिजे, कोणाचा ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो. तर तेव्हापासून मला जी सवय लागली, कचरा मी कधीच रस्त्यावर असा फेकत नाही. आपल्या गाडीमध्ये एखादी कॅरी बॅग किंवा एक छोटं डस्टबिन ठेवलंच पाहिजे आणि आपल्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट आपणच लावली पाहिजे. त्यानेच आपला देश स्वच्छ होणार आहे, बरोबर की नाही. आता इथे तुम्हाला कुठे कचरा दिसतोय का? त्याला पण कारण हेच आहे. ह्या गोष्टी सगळ्या शाळेतून, आई वडिलांकडून मुलं शिकतात, आजूबाजूच्या व्यक्तींकडून मुलं शिकतात. आणि आपला जो अथांग आहे हा भारतीय असूनही आता त्याचं ऑब्झर्वेशन पण असतं, आजूबाजूची लोक कशी वागतात. तो जरी प्रॅममध्ये बसून फिरत असला इकडे तिकडे तरी चारी बाजूला त्याचं लक्ष असतं. तो बघतो कोणी म्हातारा माणूस जरी असला तो कचरा टाकतोय, हा लगेच त्याला कॉम्प्लिमेंट देतो, गुड जॉब. आणि तो सुद्धा तुम्ही पाहिला आता कसा त्याने कचरा टाकला अशा रीतीने. आता दिवसभराचं रुटीन काय मी तुम्हाला सांगणार नाही. आता आपण डायरेक्ट भेटणार आहोत ते हॉटेलला. तर चला भेटूया थोड्या वेळाने. मैत्रिणींनो, तुम्हाला मी म्हटलं होतं आम्ही हॉटेलला जाणार, पण हॉटेलला काही गेलो नाही. आतांसाठी गव्हाच्या पिठाचं धिरडं केलंय मस्त. इथे ढोकळा केलाय, हा थोडा फिक्का पोलांसाठी, हा आमच्यासाठी मिरची वगैरे टाकून, मिरच्या थोड्या फ्राय करून ठेवल्या. आणि हे आहे कुकुंबर आवलक्की. तर साऊथ साईडची डिश आहे. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर सांगा. खूप टेस्टी, हेल्दी, डेलिशियस आहे. वजन कमी करण्यासाठी खरंच खूप उपयुक्त अशी डिश आहे. तुम्ही सॉल्ट फ्री डे मध्ये सुद्धा हिला खाऊ शकता दही टाकून, पण मी आता अजून दही टाकलेलं नाहीये. अशा पद्धतीची ही डिश आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचं जेवण आहे आज. या जेवायला जेवायला बोलवतील. जेवायला सगळे नाश्त्याचे प्रकार आहेत. तर आमचं जेवण असंच असतं संध्याकाळचं, पोहे उपमा असंच खातो आम्ही. प्रॉपर भाजी चपाती बनवत बसत नाही. आणि दिगंबरही, मी म्हणते की लाईट वेट खायचं म्हणून मी माझ्यासाठी बनवते, पण घरातले मग सगळे म्हणतात की आमच्यासाठी पण असंच बनव, वेगळं काही बनवू नको भाजी चपाती, एकच काहीतरी बनव. तुझ्यासाठी बनवते ना लाईट वेट, मग आम्ही पण लाईट वेटच खाणार, असं स्वरा दिगंबर यांचं म्हणणं असतं. पण पिटुकला अथांग्याला मात्र चपाती लागते, म्हणून त्याच्यासाठी गव्हाच्या पिठाचं धिरडं केलंय. आणि अशा पद्धतीने आता आपलं हे जेवण रेडी आहे इथे. तर मैत्रिणींनो, हॉटेलला आपण नेक्स्ट वीक मध्ये जाणार आहोत, कारण मला हळदी कुंकू पण करायचं आहे, त्याची पण तयारी आहे. बऱ्याच गोष्टी आहे. म्हटलं नको खूप हेवी जेवण होऊन जातं. आणि 2-4 दिवस झाले बाहेरच खातोय. म्हणजे कोणाच्या इथं हळदी कुंकू असेल, कुठे साबुदाणा वडे खाल्ले, कुठे पावभाजी खाल्ली, कुठे फ्राईड राईस खाल्ला. सगळ्या ठिकाणी वेगवेगळं जेवण किंवा नाश्ता असं खाण्यात येतंय. त्यामुळे म्हटलं आज काहीतरी लाईट वेट. आणि ढोकळ्यात प्रोटीन भरपूर असतं. तुम्ही ढोकळा डाएटमध्ये खाऊ शकता, फक्त शुगर फ्री असला पाहिजे. तर मी हा शुगर फ्री नाही बनवला, शुगर सिरप थोडंसं टाकलेलं आहे. मी शुगर घेते, मी शुगर अवॉइड नाही करत. तर मैत्रिणींनो, असेच नवनवीन इंटरेस्टिंग ब्लॉग आपल्या चॅनलवर येत असतात. मी इंग्लंडच्या नवनवीन गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. प्लस माझं डेली रुटीन पण असतं. आणि प्लस मी वेट लॉससाठी जो डाएट करते तो सुद्धा असतो. तर मी एक नवीन डाएट स्टार्ट करणार आहे माझ्या स्वतःसाठी, आधी एक्सपेरिमेंट करणार आहे. तरीही मी तो डाएट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जर माझ्यासोबत वेट लॉस जर्नीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच होऊ शकता. ही तुमच्या स्वतःचा डिसिजन असेल, व्हायचं की नाही हे तुम्ही ठरवाल. तर मी माझ्या स्वतःसाठी ते करणार आहे. बघूया किती दिवसात माझं किती किलो वजन कमी होतं. आणि प्रॉपर डाएट घेणार आहे. बघूया कशा काय गोष्टी मॅनेज होतात. सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला भेटूया पुढील कुठल्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा व्हिडिओ. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, म्हणजे मला समजतं की तुमचं म्हणणं काय आहे, तुमचे प्रश्न काय आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं नाव घेऊन मी उत्तरं देऊ शकते. तर नक्की मला तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.